किती छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण मनाला नकारात्मक करतो, बेचैन राहतो. सारखी भीती, माझं कसं होईल, माझं कसं होईल, माझं कसं होईल, असं झालं तर मी काय करू, तसं झालं तर मी काय करू, परवाच्या दिवशी माझं काय होईल, 2 वर्षांनी माझं कसं होईल, माझ्या लेकरांचं कसं होईल, हे विचार करत आपण आजचा दिवस घालवतो. आज आत्ता या क्षणात परमेश्वराने तुम्हाला जिवंत ठेवलेलं आहे. तुम्ही जिवंत आहात. तुमच्या हातात जीवन आहे. तुम्ही ते बघत नाही. तुम्ही उद्याचा, परवाचा, नंतरचा, दुसऱ्यांचा विचार करत करत आपलं आत्ताचं जे हातात आलेलं धन आहे, जो आत्ताचा क्षण आहे, तो घालवतात. बंद करा या क्षणापासून हे. परवाचा विचार करत, उद्याचा विचार करत, आत्ता नाराज राहणं सोडा. हे ठरवा मनामध्ये. दुसरं कोणी येणार नाही. अजून कुणी तुमच्या मनात काय सुरू आहे ते बदलू शकत नाही. हे माझे शब्दसुद्धा तुम्हाला रस्ता दाखवणार आहेत. चालावं तुम्हाला लागणार आहे. बदलावं तुम्हाला लागणार आहे. कुणीतरी एकजण मोटिवेट करणारं पाहिजे असतं. कुणीतरी एकजण आपल्याला रस्ता दाखवणारं पाहिजे असतं. कुणीतरी तुमचा हात पकडून ओढणारं पाहिजे असतं. बस मी तुम्हाला तेच करतोय की जागी व्हा. तुम्ही जे इकडे तिकडे अडकलेले आहात ना, बघा स्वतःला. चेहऱ्यावर स्माईल ठेवा. स्वतःच्या श्वासाला बघा. खडबडून जागी व्हा आणि सांगा स्वतःला, एक जीवन आहे. जीवनात कुठलीच परिस्थिती कायम राहणार नाही आहे. मी हे ॲक्सेप्ट केलं, मान्य केलं की आता जे वाईट घडलं आहे माझ्या आयुष्यात, ते असंच आयुष्यभर राहणार आहे, असं कधीच नाही आहे. विचार करा, 1 वर्षांनीसुद्धा असंच राहील का? नाही राहणार. काही ना काहीतरी मार्ग नक्कीच मिळणार आहे, भेटणार आहे, दिसणार आहे. बस तुम्ही जर नाराज राहिले, डोळे बंद करून राहिले, तर तो चान्स घालवताल, गमावताल. नुसतं ऐकून सोडून देऊ नका. ठरवा हे. स्वीकार करा. जगा याच्यामध्ये तुमच्या प्रॉब्लेमसहित, तणावासहित. जी लोकं तुम्हाला आवडत नाही अशी तुमच्या आजूबाजूला लोकं आहेत, त्या व्यक्तींच्या सोबतच माझ्या जीवनात मी कुणाचा त्रास करून घेणार नाही. मी माझं जसं आहे तसं आनंदात जगेल. जे काही वाईट घडतंय त्याच्यात अजून काही चांगलं मला करता येईल ते मी करेल. लक्षात ठेवा मंडळी, तुम्ही जेवढा विरोध करणार, रडत बसणार आणि भीत जगणार, तेवढं तुमचं जीवन हे त्या कोमेजलेल्या फुलासारखं होऊन जाणार. तेवढं तुमचं जीवन निराशेत जाणार आहे. तेवढं तुमचा तो आज दिलेला दिवस आहे ना, तो तुम्ही हातातून घालवणार आहे. ओ मंडळी बघा, एक एक दिवस चाललाय. हा संपूर्ण निसर्ग बघा, आनंदात आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा येतच राहतो. आता उन्हाळा आहे. काय केलं या सगळ्या झाडांनी? त्यांची पानगळ झाली. त्यांनी तग धरून राहण्यासाठी त्यांचे पानं सोडून दिले. बस तुम्हीही असंच करा. आता उन्हाळा असेल, ॲक्सेप्ट करा, स्वीकारा. तक्रार करू नका, तुलना करू नका दुसऱ्यासोबत. आणि हे असंच राहील असा विचार करू नका. चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवा. मनामध्ये विश्वास ठेवा. पावसाळा येणार आहे. वाट बघा. रात्र काळोखी असेल तरीसुद्धा उद्याचा सूर्य उगवणार आहे. तग धरा. सोडा भीती. असं बोलत जाऊ नका सारखं की मला भीती वाटते, माझ्या जीवनाचं कसं होईल, माझं वाईटच होतं, माझं नेहमी असंच होतं, देव माझ्यासोबतच असं का करतो, मला तर त्रासच होतो या गोष्टीचा, मला तर सहनच होत नाही हे सगळं, माझा नवरा, माझी बायको, माझी सासू, माझी सून अशीच का करते. मंडळी सोडा हे. असू द्या कर्ज डोक्यावर, असू द्या परिस्थिती वाईट, असू द्या आजूबाजूला नकारात्मक लोक, ह्याच्यात तुम्हाला काजवा बनून जगायचं आहे. स्वयंप्रकाशित व्हायचं आहे. अप्पो दीपो भव. स्वतःच्या आनंदाचा दिवा स्वतःला लावायचा आहे. ही परिस्थिती अशीच राहणार नाही आहे, हे स्वतःला सांगायचं आहे. तुम्ही तक्रार करत राहिले तर जगूच शकणार नाही. उन्हाळ्यामध्ये बापरे कसलं हे ऊन, हिवाळ्यामध्ये ओ माय गॉड थंडी सहनच होत नाही, पावसाळ्यामध्ये चिकचिकच नुसते चिकचिक, मला तर वाटतच नाही हे चांगलं ह्या चिकचिकीमध्ये. अरे बाबा मग तुला उन्हाळा नको, पावसाळा नको, हिवाळा नको, मग तुझ्यासाठी नवीन ऋतू तयार करायचा का? अरे जीवन हे असंच राहणार आहे. चढ उतार राहणार आहे. ऋतू चेंज होत राहणार आहे. कधी मनासारखं घडेल, कधी मनाच्या विरुद्ध घडेल.
ह्याच्यातच आपण मनाला मजबूत बनवावं लागतं. किती छोट्या छोट्या गोष्टींनी त्रास करून घेता हो तुम्ही. बायकोनी भाजीत मीठ कमी टाकलं, मनासारखा पदार्थ बनवला नाही, म्हणून तुम्ही इतकी चिडचिड करता एवढी. आणि जोरजोरात भांडण करून, तमाशा करून, ताट फेकून, बोलून, अपशब्द बोलून तुम्ही तो दिवस तर घालवतातच, पण 2-4 दिवस तुमचे असेच तुम्ही रुसून बसण्यात जातात. सून एक शब्द चुकीची बोलली, सासू एक काहीतरी वाईट बोललं, तुम्ही ते पकडून ठेवता, 10 लोकांना सांगता आणि तो दिवस असाच घालवता नाराज राहून. तुमचा चेहरा बघा, ज्यावेळेस तुम्ही नाराज असतो त्यावेळेस कसा असतो. तुमचा जो ऑरा आहे, ऊर्जेचं ओल आहे, ते सगळं नकारात्मक होऊन जातं. कुणीतरी सोडून गेलंय, कुणीतरी आयुष्यात एकजण मृत्यू झाला कुणाचा तरी, कुठेतरी कर्ज चढलं, काहीतरी अडचण आली, काहीतरी मनाच्या विरुद्ध घडलं. अहो, कधीपर्यंत तुम्ही नाराज राहणार आहात? मंडळी, एक जीवन आहे, नाराज राहण्यासाठी नाही आहे. मनासारखं प्रत्येक वेळेला घडणार नाही आहे. मनासारखं घडो, मनाच्या विरुद्ध घडो. मी नाचत राहणार, मी आनंदात राहणार, मी बेचैन होणार नाही. ही बेचैनी, ही उदासी, ही भीती काय आहे माहिती आहे? कारण जे घडलंच नाही ते पकडून ठेवलं, ते भीती बनवून तुमच्या मनात येतं आहे. उद्या कसं होईल खरंच माहिती आहे तुम्हाला? आज जे वाईट आहे हे आयुष्यभर असंच राहणार आहे का हो? बोला. 1 वर्षाच्या नंतर तुमचं जीवन वेगळं असेल. याच्या आधीही संकट आले, टळले ना ते. अहो, याच्यासाठी चांगल्या विचारांमध्ये राहा. चांगल्या जीवनाला तुम्ही असं स्वतःच्या मनात असं गोंधळ करून आणि उद्याची भीती ठेवून या चांगल्या जीवनाला बिघडवू नका. परिस्थिती बिघडलेली असू द्या, मनस्थिती स्थिर ठेवा. आजूबाजूला कितीही अस्थिरता असू द्या, तुम्ही आतून स्थिर व्हा. आजूबाजूला कितीही काळोख असू द्या, आत्मविश्वासाचा दिवा लावा. आणि तुम्ही हे करू शकता. तुम्ही यस म्हणा मंडळी, तुम्ही हो म्हणा. ज्यावेळेस तुम्ही म्हणता हो मी करू शकतो, त्यावेळेला तुमचं मन तुम्ही ते कसं करू शकता याचे 10 मार्ग सुचवेल. आणि ज्यावेळेस तुम्ही आधीच तलवार मॅन केली, हार मानली आणि सांगितलं मी हे करूच शकत नाही, अशा वेळेला मंडळी आपोआपच तुमचं मन तुम्ही ते कसं करू शकत नाही याच्याकडे लक्ष देतं आणि याचे 50 मार्ग सुचवतं. मग तुम्ही त्याच्यात अडकून बसता. तुमच्या डोक्यात काय येतं? माझं चांगलं होऊ शकत नाही, मी हे करू शकत नाही, माझं असंच राहणार आहे, माझं तसंच राहणार आहे. मंडळी, चेंज करा स्वतःला. बोला यस. नुसतं ऐकू नका. कॉमेंट करून मला प्रत्येकाने सांगा की मी माझी बेचैनी सोडून दिली, मला कळालं हे असंच राहणार नाही आहे, मी एका क्षणात स्वतःला चेंज केलं, मी चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवलं, मी आत्मविश्वासाने जगायला सुरुवात केली, मी परिस्थिती बदलेल तर बदलेल, नाही बदलेल तर नाही बदलणार, मी माझा आनंदात जगणं सोडणार नाही, मी भीत राहणार नाही, मी काल घडलेल्या गोष्टी पकडून ठेवणार नाही, मी वाईट शब्द कोणी बोललं तर ते पकडून ठेवणार नाही, मी उद्याची चिंता करणार नाही, मी शांत आहे, मी शांत आहे. बोला माझ्यासोबत, मी शांत आहे. या परिस्थितीला मी कंट्रोल करू शकतो. माझं मन आनंदी आहे. एक श्वास घ्या. केव्हाही असं तुम्हाला टेन्शन आलं की लगेच त्या विचारांमध्ये अडकायचं नाही मंडळी. ते विचार तुम्हाला घेऊन जातात वर्तमानातून एक तर भूतकाळात किंवा भविष्यामध्ये. आणि तेच कल्पना, त्याच कल्पना करत करत तुम्हाला निराश करतात. जेव्हा जेव्हा तुमची अशा विचारांमध्ये अडकू लागले, त्याच क्षणाला चेहऱ्यावर स्माईल ठेवायचं, एक असा श्वास घ्यायचा हात वरती करून आणि तोंडाने मी वर्तमानात आहे. असं 5 वेळेला 10 वेळेला करा आणि बोलायचं यस 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 यस. परमेश्वराने ज्या अर्थी जीवन दिलं त्या अर्थी या जीवनाला जगण्याचा रस्तासुद्धा तोच दाखवणार. हा सत्संग, हे शब्द माऊलीजींचे त्यांनीच माझ्यापर्यंत पोहोचवलेले. खूप आयुष्याचा विचार करू नका. आजचा दिवस तुम्ही आनंदात जगणार आहे, आजचा दिवस तुम्ही छान जगणार आहे, आजचा दिवस तुम्ही मजेत जगणार आहे आणि त्याची सुरुवात आत्तापासून करणार आहे हे ठरवा. हा निसर्ग तुमच्या सोबत आहे म्हटलं तर सोबत असतो. कुणीच माझ्यासोबत नाही म्हटलं ते एकटं वाटतं. मी करू शकत नाही म्हटलं तर डिप्रेस होतात. मी करू शकतो म्हटलं की मार्ग शोधायला लागतात. रिकामं राहायचं नाही, बसून राहायचं नाही, नकारात्मक ऐकायचं नाही, नकारात्मक बोलायचं नाही, सकारात्मक राहायचं, व्यस्त ठेवायचं, काहीतरी शिकत राहायचं, काहीतरी चांगलं बोलायचं. वाईटात सुद्धा काय चांगलं बघू शकतो अशी ॲटिट्यूड ठेवायची, असा विचार ठेवायचा. तेव्हा प्रॉमिस करा मंडळी, मला बांधील राहा माझ्यासोबत. ऐकून सोडून देऊ नका. कुठेतरी आपण एक उत्तर देण्यासाठी बांधील पाहिजे. कुणाला तरी आपण हे सांगायला पाहिजे की होय माऊलीजी, मी बेचैनी दूर करणार, मी छोट्या छोट्या गोष्टी पकडून ठेवणार नाही, मी नाराज राहणार नाही, मी स्वीकार करेल, मी पुढे जाईल, मी भरभरून जगेल, मी आनंदात जगेल, असं कुणाला तरी तुम्ही सांगत राहायला पाहिजे. निदान आजचा दिवस तुम्ही आनंदात राहणारे हे प्रॉमिस मला करा. बोला एकदा यस यस यस.
आणि देवाने दिलेलं आयुष्य छान जगा, आनंदात जगा. तुमच्या मनाला हे भावलं, तुमचं मन रिलॅक्स झालं, तुमच्या चेहऱ्यावर किंचित हसू आलं, अजून मोठं, तर मला तसं सांगा, कॉमेंट करून कळवा. आणि ज्यांना ज्यांना गरज आहे त्या प्रत्येकापर्यंत हे विचार पोहोचवा, याचं स्टेटस ठेवा. सांगा स्वतःला की यस, मी आनंदात राहणार आहे. एखादा छान गोड फोटो डी पीला लावा, तो फोटो बघत राहा, चांगल्या आठवणीत, चांगल्या विचारांमध्ये जीवन आनंदात मस्तपैकी जागा. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को मस्तपैकी आनंदाच्या धुवे में उडाता चला गया. आनंदात राहा, खुश राहा, विनाकारण आत्तापासून तुमच्यामध्ये पूर्णपणे ऊर्जा आहे याची जाणीव करून भरभरून जगा. यस यस यस. जय गुरुदेव.